झटपट होणारी लसूणी मसाला भेंडी, अजिबात चिकट नाही, काय नाही. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मस्त अशी चमचमीत मसाला भेंडी आज आपल्याला बनवायची आहे. तर लसूणी मसाला भेंडी बनवण्यासाठी ना इथं मी 250 ग्राम भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून मी इथं ठेवलेली आहे बाउलमध्ये. बघा, स्वच्छ धुवून घेतलेली भेंडी आहे. परत एकदा आहे ना आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊया आणि काढून घेऊया पाण्यातून भेंडी साईडला. आता ही भेंडी आहे ना आपल्याला एका कॉटनच्या कापडवरती टाकून पुसून घ्यायची, एकदम कोरडी करून घ्यायची भेंडी. भेंडीमध्ये ना भेंडीच्या वरती अजिबात पाणी ठेवायचं नाही. पाणी जर राहिलं ना भेंडीवरती तर भेंडी आपली चिकट होते. त्यासाठी काय करायचं, असं दुसऱ्या कापडाने पण आहे ना, ते कापड वल्लं झालं ना की मग आपण दुसरं कापड घेऊन कोरड्या कापडाने भेंडी सर्व अशी एकदम कोरडी करून घेऊया. पुसून घ्यायची एक एक भेंडी घेऊन अशी. भेंडीवरती पाणी नाही राहिलं ना तर अजिबात भेंडी चिकट होत नाही. बघा, सर्व भेंडी आहे ना पुसून झालेली आहे, स्वच्छ अशी एकदम कोरडी, अजिबात ओलली नाही. आता आपण आहे ना भेंडी चिरून घेऊया. अशी लांब भेंडी असली ना तर बघा मागचा भाग काढून टाकूया भेंडीचा आणि पुढचं पण थोडंसं शेंड्याचा भाग काढून टाकायचा. आणि मोठी भेंडी असली तर असं मधोमध कापून घेऊया. 2 तुकडे झाले भेंडीचे. यात आपल्याला ना एका तुकड्याचे 4 भाग करायचे. मस्त अशी पातळ भेंडी कापून घ्यायची. एका तुकड्याचे 4 भाग असे झाले की दुसरा पण तुकडा आपण असाच कापून घेऊया भेंडीचा. ही मोठी भेंडी होती ना त्यासाठी आपण एका भेंडीचे 8 भाग केलेले आहेत. त्यापेक्षा छोटी जर भेंडी असेल ना तर त्याचे फक्त आपल्याला 4च भाग करायचे. बघा, ही छोटी भेंडी आहे ना त्याशी मी ह्याचे 4च भाग करून घेणार आहे. मस्त असे 4 भाग करून घेतले छोट्या भेंडीचे. अशीच आपण सर्व भेंडी चिरून घेऊया. बघा, इथं सर्व भेंडी आहे ना आपली चिरून झालेली आहे. मस्त अशी सर्व भेंडीची आपण चिरून झाली. गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, गॅस चालू करून. आता आपल्याला भेंडीची भाजी बनवून घ्यायची आहे. एकदम झटपट आणि चमचमीत होती बघा ही लसूणी भेंडी. भेंडी करण्यासाठी ना आता 2 चमचे तेल टाकायचं. लागलं तर थोडंसं टाकता येईल, पण आता मी 2 चमचे तेल आहे ना पॅनमध्ये टाकलेलं आहे. तेल थोडं गरम झालं, टाकूया थोडीशी मोहरी फोडणीसाठी. तशीच थोडीशी जिरी आणि मोहरी आहे ना भाजून घ्यायची व्यवस्थित अशी तेलामध्ये. जिरे मोहरी छान भाजून घ्यायची 1 मिनिटभर. आता टाकूया थोडासा कढीपत्ता. आणि लसूणी भेंडी आहे ना त्यासाठी मी इथं आहे ना 10-12 लसणाच्या पाकळ्या आहे ना असे ठेचून घेतलेले आहेत. ठेचून घेतलेला लसूण आहे हा, जास्त बारीक पण नाही केला. भेंडीमध्ये आहे ना हा लसूण खूप छान लागतो खायला. परतलेला लसूण जास्त परतून पण घ्यायचं नाही आपल्याला. इथं लसूण लगेच ह्याच्यामध्ये आहे ना भेंडी टाकायची. लसूण लय भाजायचंच नाही, भेंडीबरोबर आहे ना तो आपोआप भाजला जातो. मीडियम गॅसवरती लसूण अगदी हलकासा भाजला की टाकूया भेंडी. मस्त किती कोरडी कोरडी भेंडी आहे ना, अशी कोरडी भेंडी पाहिजे, अजिबात चिकट नाही. सर्व भेंडी पॅनमध्ये टाकून आहे ना हलकंसं परतून घ्यायचं. जास्त पण परतायचं नाही आपल्याला इथं भेंडी ही, एकदम थोडंसं परतून घ्यायचं. लगेच ह्याच्यावरती आहे ना 5 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची. फक्त 5 मिनटच वाफ द्यायचं, जास्त पण शिजवायचं नाही, नाही तर भेंडीला पाणी सुटून आहे ना भेंडी चिकट होती. बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि भेंडी ना इथं आपली हलकीशी वाफ पण देऊन झालेली आहे. आणि बघा अजिबात चिकट नाही, काय नाही, मस्त अशी भेंडीला आहे ना 5 मिनटं वाफ बसलेली आहे. लसूण पण त्यातमध्ये मस्त खमंग परतलं आहे. आता टाकूया गरम मसाला अर्धा चमचा. गरम मसाला, गोडा मसाला काही टाकायचा थोडासा. धना पावडर अर्धा चमचा आणि लाल तिखट 1 ते 1.5 चमचा आपण आहे ना इथं लाल तिखट टाकूया भेंडीला. मस्त चटपटीत होती भेंडी ही. फक्त 1.5 चमचा टाकायचं, कसं तिखट असेल तसं.
आणि सर्वात शेवटी भेंडीमध्ये ना मीठ टाकायचं. अगोदर आहे ना मीठ अजिबात टाकायचं नाही, नाहीतर मिठाला पाणी सुटतं आणि भेंडी आहे ना आपली चिकट होती. त्यासाठी काय करायचं, नंतर शेवटी मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर आता टाकूया शेंगदाण्याचा कूट. 2 ते 3 चमचे आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. बघा 3 चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. भाजून शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित असं सर्व मसाले ना भेंडीमध्ये मिक्स करून घेऊया. एकदम झटपट आणि चमचमीत भेंडी होती बघा ही. खायला पण एकदम खमंग लागते. 2-3 मिनटंच आता परतून घ्यायची. आपली झालेलीच आहे इथं भेंडीची भाजी तयार. थोडीशी कोथिंबीर टाकूया, चिरून घेतलेली. धुवून स्वच्छ चिरून ठेवली होती मी. आता कोथिंबीर टाकून आहे ना 1 मिनिटभर परतून घ्यायचं. एकदम कोरडी आणि अजिबात चिकट नाही, चमचमीत भेंडीची भाजी बघा. दिसायला तर किती सुंदर कलर आलाय भाजीला. आहे का थोडीसं चिकट, किती छान अशी भाजी दिसते ना. तयारच झाली आपली मस्त चमचमीत झटपट भेंडीची भाजी. आपण भाजी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. एकदम मस्त चमचमीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये लसूण तर एकदम खमंग परतलेला आहे. उन्हाळ्यामध्ये ना अशा चमचमीत थोडेसे भेंडीची भाजी वगैरे असली ना तर आपल्याला जेवण पण चांगलं लागतं उन्हाळ्यामध्ये. बघा छान अशी चमचमीत लसूणी भेंडी इथं आपलं तयार झालेली आहे. थोडीशी गार्निशिंगसाठी आहे ना वरून कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त झटपट होणारी ही लसूणी मसाला भेंडी आज आपण बनवलेली आहे. तर ही मसाला भेंडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.